या दोन्हींच्या प्रवासामध्ये 10,000 रुपयाची SIP 15 वर्ष म्हणजे 18 लाख रुपयाची गुंतवणूक दोघांचीही झाली आहे. मात्र रोहनचा पोर्टफोलिओ हा 12 लाखांनी जास्त आहे. दोघांचा पोर्टफोलिओ जर आपण आता पाहिला तर आपल्याला दिसेल की सोनियाचा पोर्टफोलिओ 56 लाखाचा आहे, तर रोहनचा पोर्टफोलिओ हा 68 लाखाचा आहे. मित्रांनो, 12 लाखांनी रोहनला हा झालेला फायदा आहे. हा कशामुळे झाला? तर तो ज्या वेळेला पोर्टफोलिओ नेगेटिव्ह मध्ये होता, त्याच्या युनिटच्या प्राइसेस पडत होत्या, तरी देखील त्यांनी SIP सुरू ठेवल्यामुळे त्याचं रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग अधिक चांगल्या वेगाने झालं. वेअरॅज सोनियाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भाव वाढत होता, तिच्या पोतडीमध्ये जमा होणारी युनिट्स कमी होती आणि नंतरच्या काळामध्ये दोघांचाही रिटर्न ज्याला सेम पातळीवरती आलाय, म्हणजे CAGR जरी दोघांचा सेम असला तरी XIRR म्हणजे एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न ही गोष्ट मात्र दोघांची वेगळी आहे आणि XIRR मध्ये रोहननी बाजी जिंकलेली आहे. आणि ही बाजी का जिंकली आहे? तर त्या बाजीमध्ये पहिल्या 2 वर्षात त्याला मिळालेला नेगेटिव्ह रिटर्न्सचा वाटा हा सिंहाचा वाटा आहे.